ही गोष्ट 2004 सालची आहे. त्यावेळी फीचर मोबाईल नंतर टच स्क्रीन स्मार्टफोन आले होते. ते फोन खूप महाग असायचे. काळा जठेडी आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीच्या समयपूर भागातून एका मद्य विक्री केंद्रावरून टच स्क्रीन स्मार्टफोन लंपास केला होता. ही घटना पोलीस ठाण्यात नोंदवली गेली होती. तो या स्नॅचिंगमध्ये पकडला गेला आणि जेलमध्ये पाठवला गेला. तेव्हा त्याचं वय साधारण 19 वर्ष होतं. त्याच्यावर नोंदवलेल्या प्रकरणात संदीप जठेडी आणि सोनीपतचे रहिवासी म्हणून नाव लिहिण्यात आलं. त्याच्या काळ्या रंगामुळे मीडियामध्ये त्याला काला जठेडी हे नवं नाव मिळालं. मोबाईल स्नॅचिंगची छोटीशी शिक्षा काढून जेलमधून सुटल्यावर त्याने गुन्हेगारी जगतात वेगाने पाऊल टाकलं. तो अनेक प्रकारचे गुन्हे करू लागला, ज्यात स्नॅचिंगसह हिंसा देखील सामील होती. त्याचं शिक्षण 12वी नंतर थांबलं, पण लवकरच तो शार्प शूटर बनला. तो एका गँगमध्ये सामील झाला आणि त्याने आदर्श लॉरेन्स बिश्नोईला मानलं. पोलिसांच्या मते 2006 मध्ये तो गावातील काही लोकांसोबत दिल्लीच्या डाबडी भागात गेला. तिथे त्याने एका व्यक्तीला मारहाण करून ठार केलं. त्याला या प्रकरणात तिहाड जेलमध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्याची अनिल रोहिल्ला उर्फ लीला याच्याशी मैत्री झाली. अनिल रोहिल्लाने त्याला सांगितलं, रोहतक येथील त्याच्या गावात एका कुटुंबाशी त्याचं शत्रुत्व आहे. त्या कुटुंबातील 7 भावांनी त्याच्या वडिलांची हत्या केली होती. याचा बदला घेण्यासाठी त्याने गँग तयार केलाय. या कुटुंबातील 5 भावांसह 8 लोकांना काला जठेडीने ठार केलं. या हत्याकांडामुळे संदीप काला जठेडी म्हणून गुन्हेगारी जगात प्रसिद्ध झाला. काही वर्षांनी हरियाणाच्या सांपला आणि गोहाना येथील हत्यांमध्ये त्याचं नाव आलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि 2012 मध्ये काला जठेडीचं नाव हरियाणा पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड अपराध्यांच्या यादीत समाविष्ट झालं. जेव्हा त्याने 3 सहकार्यांसोबत हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील दुलिना गावाजवळ एक जेल व्हॅन ट्रकमधून धडकवली. ही धडक मनुष्य दुर्लक्ष असलेल्या कॅन्दियोला मारण्यासाठी दिली गेली होती. या घटनेत त्याने 3 कैद्यांना गोळी मारून ठार केलं आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. हे कैदी त्याचे शत्रू होते. त्यानंतर काला जठेडीला अटक करण्यात आली आणि त्याला आयुष्यभराची कारावासाची शिक्षा सुनावली गेली. वास्तविक 2012 मध्ये काला जठेडीला हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. जेलमध्ये त्याची भेट गँगस्टर नरेश सेठीशी झाली. त्याने काला जठेडीला राजू बसोडीशी भेटायला सांगितलं. राजू बसोडीने त्या कुटुंबातील 6व्या भावाची हत्या 2018 मध्ये केली. त्यावेळी काला जठेडी जेलमध्येच होता. गँगस्टर नरेश सेठीच्या बहिणीच्या नवऱ्याने त्याला ठार केलं, कारण त्याने नरेशच्या बहिणीला ठार मारलं होतं. जेलमध्ये असताना काला जठेडीची दोस्ती लॉरेन्स बिश्नोईशी झाली होती. तो त्याच्या गँगमध्ये सामील झाला आणि लॉरेन्सने त्याला 2020 मध्ये पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेलं. त्यानंतर तो सतत फरार होता आणि त्याच्यावर 1 वर्षात 20 हत्यांचे आरोप होते. हत्यांसह अपहरणाच्या घटनाही काला जठेडी जेलमध्ये असताना घडवत होता. जेल बाहेर त्याने स्वतःचा जबरदस्त गँग तयार केला होता. त्यात 100हून अधिक शूटर होते. गँगचे सदस्य दिल्लीसह हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये सक्रिय होते. ते एका इशाऱ्यावर मरण्याच्या तयारीत असायचे. ते सुसंघटितपणे अपराध करत असायचे. रंगदारीचं प्रकरण मोहालीच्या एका व्यापाऱ्याने समोर आणलं, ज्याचं त्याने जेलमध्ये असतानाही नाव घेतलं. तो पंजाबच्या लॉरेन्स बिश्नोईच्या 7 सहकार्यांपैकी एक महत्वाचा गुन्हेगार होता. हे 2021 वर्षात घडलं. पंजाबच्या मोहाली पोलिसांना एक इटभट्टी व्यापारी कुदरतदीप सिंगने तक्रार दाखल केली की 8 ऑक्टोबरला काला जठेडीने त्याच्याकडून 1 कोटी रुपयांची रंगदारी मागितली होती. या तक्रारीवर भारतीय दंड संहिता कलम 506 आणि 387 अंतर्गत मोहाली पोलिसांनी काला जठेडी विरुद्ध प्रकरण नोंदवलं. त्यावेळी काला जठेडी एक कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर जबरदस्ती वसुली आणि हत्या या संबंधी 40हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. पुढे अजून काय काय घडलं हे ऐकण्यासाठी ऐकत रहा क्राईम स्टोरीचा पुढचा भाग, फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.